शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। राज्यातील 4.5 लाख शिक्षकांच्या फायलींची आता होणार फेरपडताळणी। राज्यात सरकारी व खाजगी अनुदानित शाळांची संख्या 1,23,000 पर्यंत असून या अंतर्गत सुमारे 4.5 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत। त्यांच्या वेतनासाठी दरवर्षी शासनाच्या तिजोरीतून 55 ते 60 हजार कोटी रुपये दिले जातात। आतापर्यंत कधीही शिक्षण खात्यांतर्गत वेतन घेणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता आणि अन्य शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केलेली नव्हती। पण नागपूर येथे बोगस शालार्थ ID विषय ऐरणीवर आल्यावर राज्यातील अन्य जिल्ह्यामध्येही असे गैरप्रकार झाल्याचे समोर येऊ लागले आहे। त्यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील तिघांचे विशेष चौकशी पथक म्हणजेच SIT स्थापन केले आहे। या पथकाकडून 18 नोव्हेंबर 2012 ते 7 जुलै 2025 या कालावधीतील नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या डिजिटलाइज केलेल्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे। शिक्षणाधिकाऱ्यांची बोगस मान्यता घेऊन त्या आधारे बनावट शालार्थ ID घेतलेले हजारो शिक्षक मागील अनेक वर्षापासून शासनाकडून वेतन घेत आहेत। त्यांचा शोध आता घेतला जात असून प्रत्येकाच्या फायलीमधील कागदपत्रे शिक्षणाधिकारी कार्यालयातील कागदपत्राशी जुळतात का याची पडताळणी होणार आहे। त्यानंतर जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बनावट मान्यतेवर वेतन घेतात त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। त्यांच्याकडून आत्तापर्यंत घेतलेल्या वेतनाचीही वसुली होऊ शकते असेही सूत्राकडून समजते। शासनाकडून नेमलेल्या विशेष चौकशी पथकाची सोमवारी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पहिली बैठक होईल। बोगस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मान्यता बनावट शालार्थ ID या विषयाच्या व्याप्तीचा अंदाज घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल। या विषयाची व्याप्ती राज्यभर असल्याचे सध्या दिसत असल्याचे डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त पुणे तथा चौकशी पथकाचे प्रमुख यांचे म्हणणे आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।